तर पक्षाचा कार्यकर्ता म्हणून साधी विचारपूस होत नसेल तर खंत वाटतेच, अशी प्रतिक्रिया देत संग्राम थोपटेंनी काँग्रेसवरती निशाणा साधलेला आहे। तर आपल्याला नावारूपाला आणलेल्या पक्षावरती आरोप करणं चुकीचं असल्याचं पटोलेंनी म्हटलं। देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये थोपटेंचा पक्षप्रवेश होणार आहे। राजीनाम्यानंतर संग्राम थोपटेंकडून भाजप प्रवेशाबाबत निर्णय जाहीर करण्यात आलाय। पक्षप्रवेशाच्या बाबतीमध्ये येणाऱ्या 22 तारखेला म्हणजे मंगळवारी आता दिवसभरामध्ये मी सकाळच्या वेळेत साधारणतः पक्षप्रवेश होईल आणि त्या पक्षप्रवेशाला माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री महोदय, त्याचप्रमाणे माननीय बावनकुळे साहेब असतील, माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब असतील, यांच्या उपस्थितीत माझा प्रवेश त्या ठिकाणी मुंबईला होणार। काँग्रेस पक्ष सोडण्याची वेळ का आली हे सांगत थोपटेंकडून निर्णय घेण्यात आलाय। सत्ता असताना काही कामं झाली नसल्याचं म्हणत थोपटेंकडून खंत व्यक्त करण्यात आली। मी अमित शाह साहेबांची भेट घेतलेली होती, पण याचा अर्थ असा काही पक्षप्रवेशाच्या संदर्भातला जोडलेला नव्हता, कारण की NCDCचं जे कर्ज आहे ते कर्ज माननीय म्हणजे केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारला वितरित झालेलं आहे आणि ते वितरित झालेलं कर्ज हे राजगड कारखान्याला त्या ठिकाणी वितरित व्हावं अशा कारणाकरता मी त्यांना भेटलेलो आहे। संग्राम थोपटे हे काँग्रेसमधून 3 वेळा आमदार होते। काँग्रेसचे कट्टर समर्थक आणि भोरमधील मोठं राजकीय घराणं म्हणून थोपटे कुटुंबियांची ओळख आहे। अजितदादांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार शंकर मांडेकरांनी थोपटेंचा पराभव केलेला होता। कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की आता गेले अनेक वर्ष तुम्ही काँग्रेस पक्षाचं सातत्यानं काम करताय आणि हे काम करत असताना तुम्हाला पक्षाच्या माध्यमातून सातत्यानं डावलण्याचा प्रयत्न होतोय। कार्यकर्त्यांचं सगळ्यांचं मत आहे की विकास कामाला जर गती या मतदारसंघात आपल्याला द्यायची असेल तर भारतीय जनता पार्टीमध्ये आपण प्रवेश करावा अशी कार्यकर्त्यांची भूमिका आहे। पक्ष सोडत असताना ज्या पक्षाने तुम्हाला नावालौकिक आणलं त्या पक्षावर आरोप लावायचे नसतात, एवढं सगळ्यांनी ध्यानात ठेवलं पाहिजे। त्यांची माझा सल्ला असा राहील, तिथं जाण्याचं ते पक्षात आहे, तिथं अंधारच आहे, त्यामुळे इतक्या वर्षाच्या कारकिर्दीचं आपल्याला अंधाराकडे न्यायचं असेल तर त्यांच्या हातात पडतं। हे विधानसभेचे अध्यक्ष होऊ शकले नाही आणि ते पद रिक्त असल्यामुळे शिवसेना फोडण्याचं कुटील कारस्थान झालं। त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेऊ नये आणि भाजपमध्ये जाण्याचा तर अजिबातच घेऊ नये, ही माझी त्यांच्याकडून असणारी अपेक्षा आहे, विनंती आहे, सूचना आहे। एक व्यक्तिगत म्हणून त्यांची भूमिका त्यांनी मांडलेली आहे, तर कदाचित त्यांना 2009 पासून 14 असेल किंवा 19 नंतरचा 24 पर्यंतचा काळ असेल, त्यातली खरी घडामोड मला वाटतं जास्त माहिती आहे असं मला वाटत नाही।